नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने गावाकडे बनवला जाणारा दुधी वासनच्या मुळाचा सुगंधित चहा याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तसेच वनौषधीची माहिती आपल्या भागामध्ये आपल्या मराठीमध्ये फारच कमी उपलब्ध आहे, म्हणून हा अनुभव तुमच्यापर्यंत मी पोहोचवित आहे. आपल्या भागातील पारंपरिक ज्ञान जपण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ तयार केला आहे. तर हे मूळ अशा प्रकारचे असते आणि त्याचा वेल कसा असतो हेही मी आपल्याला सांगणार आहे. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. तर याचं नाव काय आहे, कदाचित तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात, तर हे कमेंट करून मला अवश्य सांगा. परंतु आमच्या भागामध्ये याला वासन म्हणतात आणि याचे मूळ असे खोदल्यानंतर याची जी मूळ निघते, तर ही मूळ चहामध्ये टाकून याचा चहा करतात आणि ह्याचा चहाला अतिशय सुंदर वास येतो आणि चवही खूप मस्त लागते. तर आपण ती आता मूळ आता खोदून घेऊ. ज्या ठिकाणी ही मूळ असते, हा वेल असतो, त्या ठिकाणची जमीन खूपच कडक झालेली असते आणि ते खोदायला आपल्याला कठीण जाते. तर आपण ही मूळ जमिनीतून खोदणार आहोत. हे बघा, एक प्रकारे कंदच असतो आणि कंदाला हा असा वेल आणि हे अशी पानं असतात. ही या वेलाची ओळख आहे. या वेलाची मूळ आणि कंद भरपूर जमिनीमध्ये आतवर गेलेले असतात आणि ते खोदणं खूप कठीण काम आहे आणि सध्या पाऊस नाही, जमीन पण खूप कडक झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण गवती चहा, विलायची किंवा अद्रक ठेचून टाकतो, त्याचप्रमाणे आपल्याला ही मूळ आता स्वच्छ धुवून काढायची आहे आणि ठेचून चहामध्ये टाकायची आणि याचा चहा चवीला अप्रतिम लागतो. खूप सुगंध या चहाला येतो. तर रानामध्ये आपण आलेलो आहे आणि आपल्याला या वेलाची मूळ भेटलेली आहे आणि याचा आता आपण चहा बनवणार आहोत. या वेलाबद्दल, या वेलाच्या मुळाबद्दल किंवा कंदाबद्दल कुणाला माहीत आहे, तसेच याचे औषधी गुणधर्म काय आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर अवश्य मला कमेंट करून सांगा. सर्वप्रथम मूळ स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि मूळही एवढी कडक आहे, कठीण आहे की ती सहजासहजी तुटत नाही. आपण बघू शकता की मी भरपूर तोडायचा प्रयत्न केला पण ती चिवट असल्यामुळे तुटत नाही. तर आपण मूळ स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि जे काही याच्यामध्ये माती असेल तर ते आपण ब्रशच्या सहाय्याने काढून टाकणार आहोत. तर थोडंसं आपण जसा आल्याचा तुकडा घेतो तेवढा आपल्याला तुकडा चहासाठी लागणार आहे. तर आपण ब्रशच्या मदतीने यातील माती काढून टाकणार आहोत. चहा कसा तयार करायचा, तर काहीच कठीण नाही. जसा आपण नेहमीचा रेग्युलर चहा तयार करतो, त्यामध्ये आलं किसून टाकतो किंवा ठेचून टाकतो, त्याचप्रमाणे आपल्याला चहा तयार करायचा आहे. तरीसुद्धा मी आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे. तर आपण 2 कप चहा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि 1 कप पाणी, 2 चमचे साखर, 2 चमचे चहा पावडर आणि 1 इंच या मुळाची बारीक पावडर, म्हणजेच खिसून आपण ही मूळ टाकणार आहोत. किसायला ही खूप कठीण जात आहे कारण ती चिवट आहे, अतिशय चिवट आहे. बस मूळ किसून घ्यायची आणि चहा मस्त तयार करायचा. आपल्या चॅनलवरती नेहमी हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज अपलोड केल्या जातात. तसेच रानभाज्यांची माहिती, त्याची ओळख, त्याची रेसिपी आणि त्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत, आरोग्यदायी फायदे आहेत, तर तेही मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यापुढे जेही मी काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर आपण बघत आहात की चहा मस्त तयार होतो आणि त्याचा वासही खूप मस्त येत आहे. जेव्हा आपण प्यायला घेणार तेव्हा तर आपल्याला तो चहा सुगंधित लागणारच आहे, परंतु त्याचा सुवासही खूप छान येत आहे. जसा जसा चहा उकळत आहे तसा तसा त्याचा सुगंध आजूबाजूला दरवळत आहे. जर तुम्हाला कदाचित कुठे रानात फिरायला गेलात, जंगलामध्ये फिरायला गेलेत आणि अशा प्रकारचा जर तुम्हाला वेल मिळाला तर तो तुम्ही अवश्य आणा आणि त्याच्या मुळाचा चहा करून बघा. तर चहा मस्त तयार झाला आहे, तर तो आता आपण गाळून घेऊ. याआधी आपण गवती चहा कसा तयार करायचा तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तसेच गवती चहा आणि इतर आपले मसाले घेऊन त्याची पावडर तयार कशी करायची, चहाचा मसाला कसा तयार करायचा तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही अवश्य बघावा. तसेच गोकर्णाच्या फुलाचाही चहा कसा तयार करायचा तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही आपण बघू शकता. तर मंडळी, मस्त गरमागरम
दुधी वासनच्या मुळाचा चहा तयार झालेला आहे. तो आता आम्ही गरमागरम मस्त पित आहोत. अच्छा मित्रांनो, मी युजली चहा पित नाही. मम्मीच्या रिक्वेस्टच्या हिशोबाने मी थोडासा चहा पिऊन बघितलाय. पण ओकेशनली हे आपण पिऊ शकतो. खूपच युनिक टेस्ट आहे, खूपच चांगली टेस्ट आहे. तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हाला पण नक्की आवडेल.